अरे गोटे भाऊ, ते हेडमास्टरच्या पोरीचं तुझं काय झालं? तू पटवली होती ना वाटतं तिला? मग कालच भेटून आलो हेडमास्टरच्या पोरीला. तुला माहित नाही का, आपण लय डेंजर माणूस आहे, आपला नादच करायचा नाही. बाळा, सराल जर का समजलं ना की तू हेडमास्टरच्या पोरीला पटवलंय, तर हेडमास्टर तर सोड, हे सर तुला कुत्र्यासारखं मारण, एवढं ध्यानात ठेव फक्त. हाय का, मी तरी म्हंटल हे अजून बोललं कसं नाही. अरे हे कुत्रे ना कुत्र नासक्या तोंडाचं, हे मार खायच्या रांगाव्या लागले आता. ह्याला आता माझा दयंगा दाखवायच लागतोय. येड्या भोकाचं गप बसाय डुकरा, काय बडबड लावली? थांबा तुम्ही तर थांबा, आज सरांना मी तुमचं नाव सांगते, थांबा. नाही ना, आज तुम्हाला कुत्र्यासारखा मार खायला लावला तर नावाची सिंगी नाही मी. पिस्तुल्या, आता काय करायचं रे? अरे ही पोरगी लई येडी आहे. हिने जर सराला सांगितलं ना मी हेडमास्टरची पोरगी पटवले, तर माझं काय खरं नाही. ते हेडमास्टर राहिलं साईडला, हे टकलं मला उचलून आपटेन, कुत्र्यासारखं मारेन का मला आज. हिने जर सरांना सांगितलं तर 100% मी आज मार खाणार सरांचा. एकतर का लय मोठा प्रॉब्लेम झालाय, ते हेडमास्टरने मला पकडलंय त्याच्या पोरी सोबत, म्हणून त्या हेडमास्टरची तब्येत अजून बिघडली, त्यामुळे ते आज बी आलं नाही. आता या चिमकीने जर सराला सांगितलं तर माझं खरं नाही. गोट्या भाऊ, तुझा कार्यक्रम झाला म्हणून समज आता. तू गेला रे, आता तू गेला सरांच्या हातातून. ते सर तू म्हणतो तसं तुला आज 100% हाणणार आज. अरे सर आले, अरे गोट्या सर आले, पटकन बस जागेवर. काय सर आले होय? गुड मॉर्निंग सर. अरे तुझं गुड मॉर्निंग गेलं उडत. हरामखोर गोट्या, तू इथं पुढं काय करत होता? सांग मला पटकन, पटकन सांग. अहो सर, मी पुढं काय नव्हतं करत. त्या आपल्या वर्गात ना साप आला होता, साप. त्याला मी हाणत होतो. वर्गातच आला होता ना, बरं झालं तुझ्या चड्डीत नाही आला साप. येड्या भोकाचं, येडा समजतो कर मला. हा, आता ते समजायचं काय, जे आहे ते खरं बोललो. बरं गोट्या, मला सांग, आज गुड मॉर्निंग कसं काय? आज सूर्य कोणीकडे उगवला का उगवलाच नाही? काहीतरी उद्योग केला असेल तू, काहीतरी कांड नक्की केला असणार है ना, म्हणून तू आज गुड मॉर्निंग म्हटला है का नाही? सर, हो सर, हा गोट्या आणि हे मागचं करंट लागलेलं केसाचं आहे ना, करंट लागलेलं केसाचं, हे दोघं जण भांडणं करत होते. असं आहे का? मला वाटलंच. ह्यो नमुना काय एवढा शेण आहे का तवा? हा, गुड मॉर्निंग म्हणायला. का रे नरसाळ्यानो, का भांडणं करत होता? सांगा लवकर. सर, मी काहीच नाही केलं. ह्या गोट्याने हेडमास्टरांची पोरगी पाठवली आणि ती दोघं फोनवर गुलुगुलू बोलतात. अरे बापरे, ह्याने तर डायरेक्ट हेडमास्टरांच्या पोरीला पाठवलं का? हे तर लय डेंजर दिसतंय बियाणं. ह्याचं आज काय खरं नाही, हे नक्की मरते आज माझ्या हातातून. आईला ते हेडमास्टर एवढं डेंजर आहे, आता शाळा का भरते त्याला आणि त्याची पोरगी पाठवली तू? आता शाळेतल्या पोरी सोडून त्याच्याच पोरी सगळं झांगड कुत्ता केला होय तू. गोट्या, अरे गोट्या, उभा राहा पटकन तू. उभा राहा म्हणलं तुला. अरे उभा राहा लवकर. अजून उभा राहिला नाही का? गोट्या उडवर का, नाही तुला जीवा मारून टाकीन मी. हा, पटकन उभा राहा. अरे कारट्या, हेडमास्टरच्या पोरीवर लाईन मारतो. तुला माहिती आहे ना ते हेडमास्टर किती डेंजर आहे ते? नाही मला सांग, तुझ्यात एवढी हिंमत येते कुठून रे? ते बाकी मला काही माहित नाही. तू आत्ताच्या घरी जा आणि त्या बापाला घेऊन ये. तू त्या शिवाय लाईनीवर येणार नाही. हा, तुला ना त्या बापाला चांगले फटके द्यायला लावतो. तुला ना त्या बापासमोर मी बी काम पडतो आणि त्या बापाला बी हाणायला लावतो. आज तुझा कार्यक्रमच करतो, तू बघच फक्त आज. पिस्तुल्या, आता काय करायचं रे? अरे हे सर तर म्हणते त्या बापाला बोलून आण. आईला ते हेडमास्टर राहिला बाजूला आणि ह्या सराच्या गांडीला मध्येच काय एवढा किडा आला काय माहिती आता. काय करू रे पिस्तुल्या आता मी? अरे बाबा गोट्या, मला नको काय सांगू रे बाबा. तू तुझं बघ. तुला एवढ्या भानगडी करताना तेव्हा नाही माझी आठवण येत रे. हा, आता म्हणतो काय करू म्हणून. वा वा वा, ह्याला म्हणतात मित्र. अरे मित्र नाही रे, कुत्र आहे तू, कुत्र. हागला आपल्या मैत्रीवर तू. बरं मी काय म्हणतो, तुझ्या बापाला बोलू का मी? अरे नासके डोक्याच्या, सरांनी तुझ्या बापाला बोलवायला लावलंय, माझ्या बापाला नाही. तू तुझ्या नावासमोर कुणाचं नाव लावतो? माझ्या बापाचं. मग आता बी तुझ्याच बापाला बोलव ना, माझ्या बापाला कायला बोलवतो? अरे गोटे हरामखोर, तुला ऐकू ये ना जाता? आत्ताच्या तुझ्या बापाला घेऊन ये, लगेच जा घरी आणि तुझ्या बापाला घेऊन ये पटकन. अहो सर, आता काही जीव घेता का माझा?
जातो ना, जर दम काढकी टाकले. जा लवकर निघ. माझा बाप नसेल घरी, आज्याला घेऊन येऊ का? बापाला घेऊन ये, आज्याला घेऊन ये, नाही तर आईला घेऊन ये, कुणाला बी घेऊन ये, पण लवकर घेऊन ये. आता ना घरी जातो आणि आज्याला घेऊन येतो. आज्जा चांगली जिरविल्याची. अरे जा की लवकर. बरं मुलांनो, चला हजेरी द्या पटापटा. पिंकी गोरे, येस सर. चिंगी वासमारे, येस सर. पंती पाकुळे, येस सर. आले आहे मी. अगे शेमडे, फक्त येस सर म्हणून हजेरी देत जा. आले आहे सर, आले आहे सर दरवेळेस करत असते नुसती. सॉरी सॉरी सर. चला पुढे जुराळे, येस सर. अरे नक्की माणूसच कर तू, हा? दरवेळेस तुझं येस सर करतो, हा? एवढा का बोंगा पसार कर तू? तुम्हाला आहे ना चांगला हाता घालून काढलं पाहिजे, हाता घालून. तुमचा लय लाड व्हायला लागलाय. त्या मायला अभ्यासात शून्य आणि बाकी नको तिथं लय टेव टेव करता तुम्ही. बस खाली माकड तोंड्या. चला पुढे पिस्तुल्या, येस सर. गोट्या सदा भोंगळे, सर. आला होता पण तुम्हीच घरी पाठवला. अरे भोंगळे तोंडाच्या, माहिती आहे मला, मला शिकवायची गरज नाही, कळलं का? मी कशाला शिकू याला? याला आता गोट्याचा आज काय शिकवायचं ते शिकवीन बरोबर. काय म्हणलं रे तू? ए भोंगळे तोंडाच्या. अहो सर, तुम्ही ना गोट्याला ना फक्त त्याच्या बापाला ना सांगायला पाहिजे होतं. त्याचा बाप लय डेंजर आहे आणि गोट्या फक्त त्याच्या बापालाच घाबरतो. बाकी घरातले सगळे आई आजा आजी सगळे गोल गोल घुमवतो तो. अरे भोंगळ्या तोंडाच्या, हे तुला अगोदर सांगायला काय झालं? थोबड शिवलं होतं रे तुझं मागाशी. तुम्ही दोघं बी ना एका माळाचे मनी, एका माळाचे मनी नमुने साले. सर गोट्याचा आजा लय डेंजर आहे. लय डेंजर म्हणजे लय डेंजर माणूस आहे तो. आणि गोटे त्याचं लय लाडका आहे. अख्ख्या गावात गोट्याच्या कोणी वाटलं जात नाही त्याच्या आज्याचं नाव ऐकून. अरे माकडा गप बस तू. मला काही भीती घालतो त्याच्या आज्याची? अहो सर, भीती कशाला घालायला पाहिजे? आता आल्यावर कळलंच तुम्हाला त्याचा आजा काय चीज येते. सर गोट्याने गोट्याचा आजा आले. काय मास्तरड्या, कशाला बोलावलं रे मला? नुकतंच जेवण केलं आणि हागायला बसलो होतो, तेवढेच हे आमचं माकड टपकलं. सांग लवकर काय बोलवलं मला ते? हा, ह्या म्हाताऱ्याच्या तर पार हाडाच्या काड्या झाल्यात आणि म्हणे म्हाताऱ्याला डेंजर आहे. याने काही पोलिओ बिलिओ घेतला होता का नव्हता? एवढं कसं वाढलंय? डेंजर दिसतंय हे पण. अरे मास्तरड्या बोल ना लवकर, दात खिळी बसले का तुझी? सांग लवकर मला काय बोलवलं ते? तुझ्यासारख्या काही रिकाम टिकडी माणसं आहे का आम्ही? हा, नुसतं ढोंगान टेकून खुर्चीवर बसतो. च्या माईचा कार. म्हातारा काय डोक्यात पडलं का काय कळलं मला? बाकीच्या पोरांचे पालक आल्यावर हार बोलतात, काय झालं सर, काय केलं आमच्या पोरांनी असं विचारतात. हे तर माझ्यावरच चढायला लागलंय. अहो आजोबा, गोळ्या बिळ्या खायचं विसरून आला काय तुम्ही? मास्तरड्या, ही काठी पहिले काठी. माझ्या जास्त डोक्यात जाऊ नको. तू जेवढे प्रश्न विचारला ना तेवढे उत्तर दे पटापट. हा, बाकी मी काय केलं आणि काय करायचं ते मला नको सांगू, नाहीतर ही काठी अशी मागून घालीन बघ. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओचा भाग 2 जर तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट मध्ये भाग 2 असे लिहून पाठवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.